गावातला भंडारा गावात असो की गावापासून 100 किलोमीटर दूर, सोळ्याचा नाही म्हणजे नाही. तर रामराम मंडळी, सकाळच्या टाइमला मस्त तयारी गियारी केली. इसन्या मीन न्यान्या तिघे जण एकाच गाडीवर बसलो आणि सरळ शेगावले आलो. सगळ्यात पहिले पंपावर 200 रुपयाचा वायर केला ना आम्ही येऊन पोहोचलो कसुरा फाट्यावर. काका काळाभर चांगला 5-6 गिल्ला थंडगार रस. आमचे पाटील काही ऐकून नाही राहिले, एकटाच भरतो म्हणते पैसे. आणि तुम्हाला तर माहित आहे फुकटचं काही सोडायला पुरत नाही, तो चानस काही बार येत नाही. बरोबर आहे की काका? काका आपले डेली व्हिडिओ पाहतात, फॉलोअर्स कमी आहेत म्हणून काय झालं, रोजचे तर आपले लाखो लोक व्हिडिओ पाहतात. बस तेच लय झालं आपल्यासाठी. राहिला फॉलो करायचा विषय, शेवटी ते लोकांच्या मनावर आहे. आपण कितीही म्हटलं फॉलो करा, जेव्हा ते मनापासून करा वाटलं तेव्हाच ते करतील. घ्या मग फॉलो करून. पोहोचलो आम्ही आता गायगावले. आल्याबरोबर पहिले आपल्या गणपती बाप्पाचं दर्शन केलं, डायरेक्ट आलो भंडाऱ्याजवळ. हे पोट्टे सकाळी 7 वाजता बसून येलात आणि आम्ही आलो बरोबर खायच्या टायमावर. चला जाऊ द्या, एवढं तेवढं चालते जा. घ्या आबा तुम्ही बसून, आता आम्ही वाढू लागतो 2-3 पंक्ता. अरे पाहुणे बा, तुम्ही काले वाढताव बा आमच्या गावातले पोट्टे असल्यावर. चला आता हैगई नका करू, हा भंडारा काही आपल्याला फुकट नाही पडत. 200-200 रुपयाचं पेट्रोल टाकून येलात सगळे जण. चला पाहुणे बा उठा, झाले तुमचे 200 रुपये पेट्रोलचे वसूल. अजून किती खाता आता, आम्हाला काला म्हणून जरा हानू दे रट्टा. आपल्या गावातले पोट्टे तर खतरनाक आहेतच आहेत, पण गावातले लोक बी खतरनाक आहेत. काहीच टेन्शन घेत नाही, सट खातात आणि तट राहतात. पहिली पंगत वाढली, दुसऱ्या पंक्तीत जेवण केलं, तिसरी पंगत वाढ लागली ना आता जातो आम्ही घरी. चला भावांनो, भेटू आपण आता लवकरच पुढच्या व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत तुम्ही घ्या आपल्या आयडीला फॉलो करून.